एका किड्याची आणि एका भुंग्याची मैत्री झाली. मैत्री इतकी घट्ट झाली की बस कधी बस. मैत्री घट्ट होताच काही दिवसानंतर किड्याने भुंग्याला घरी जेवणाचं आमंत्रण दिलं. जसं आपल्याला आपल्या मित्रांनी घरी जेवणाचं आमंत्रण दिलं आपण पण खुश होऊन जातो. तसंच भुंगा एकदम खुश झाला. पण भुंग्याला काही गोष्टींचं माहीतच नव्हतं. भुंग्याला काय माहिती किड्याचं जेवण काय असतं. भुंगा मस्त टकाटक आवरून वगैरे किड्याच्या घरी पोहोचला आणि जेवायला बसला. जेवायला काय तर शेण. किड्याचं जेवण शेण. तर भुंगा मनातल्या मनात विचार करत होता की काय दिवस आले, आज मला शेण खायची वेळ आली. का तर संगतीमुळं. कालांतराने परत पुन्हा एकदा भुंग्याने किड्याला घरी जेवणाचं आमंत्रण दिलं आणि किडा भुंग्याच्या घरी जेवायला गेला. ज्या क्षणी किडा भुंग्याच्या घरी जाताच भुंग्याने किड्याला उचललं आणि एका फुलावर, गुलाबाच्या फुलावर त्याला जेवणासाठी बसवलं. आता भुंग्याचं जेवण हेच फळं फुळे, अतिशय उत्कृष्ट जेवण. तर मग किड्याने एकदम मजेशीर ते सर्व अन्नपदार्थ खायला चालू केलं. तेवढ्यात एक पुजारी आला. त्याने ते फुल तोडलं आणि एका मंदिरामध्ये श्रीकृष्णांच्या चरणांशी अर्पण केलं. त्याच दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा एक पुजारी आला. त्याने ते सगळं फुलं वगैरे उचलले आणि एका गंगेत नेऊन टाकले. किडा एकदम अस्वस्थ बसलेला होता. भुंगा आला. भुंग्याने किड्याला विचारलं, काय मित्रा, का तू इतका अस्वस्थ बसला? किड्याने उत्तर दिलं, आजपर्यंत मी जितके पण पाप केले होते ते पाप आज सगळे धुवून गेले. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की संगत माणसाला कुठे घेऊन जाईल याचा कोणीही विचार करू शकत नाही. आपण फार गोष्टी ऐकलेल्या आहे की संगतीमुळं लोकांचे घर बर्बाद झाले, पण त्याच संगतीमुळं आज काही लोक सर्वश्रेष्ठ आहे. असे खूप सारे उदाहरणं आहे आपल्यासमोर. पण नेहमी माणूस म्हणजे इतका चलबिचल असतो ना, चांगल्या गोष्टी सोडून नेहमी वाईट गोष्टींकडे पळत असतो. त्याच्यामुळं आपल्याला काय निवडायचं आयुष्यामध्ये हे आपल्यावर डिपेंड असतं. सुंदर आयुष्य, सुंदर जगायचं. काही गोष्टींचे निर्णय विचारपूर्वक घ्यायचे. आवडला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं सबस्क्राईब एखाद्याचं जीवन बदलू शकतं. धन्यवाद.